ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सायली आणि अर्जुननी मधुभाऊंचे आश्रम पुन्हा सुरू करण्यासाठी आणि आश्रमाच्या उद्घाटनासाठी सगळ्यांना तिथे बोलावलेलं असतं. पूर्णाई आणि सुभेदार कुटुंबाने सायलीची माफी मागितलेली असते आणि सगळ्यांनी सायलीचा स्वीकार केलेला असतो आणि सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि सायलीच खरी तन्वी आहे आणि हे सत्य सगळ्यांसमोर येणार असतं आणि ते सुभेदार कुटुंब आनंदित असतं. आणि इकडे मी पण एवढे पण केसचे निगडीत साक्षी विरुद्ध साक्ष देणार असे सगळ्यांचा तो जीव घेत असतो. पण त्या टायमाला सायलीला अचानक एक कॉल येतो कुसुमचा आणि ती सांगायला लागते की आश्रमात खूप मोठी गडबड झालेली आहे. आणि हे ऐकल्यावर सायली आश्रमात जाते आणि तिला समजते की काही मुलं आश्रमात नाही आहेत. त्याच अनाथ मुलांसाठी सायलीने आश्रम खोललेला असतो. पण त्या अनाथ लहान मुलांना महिपंत हा एक एक करून गायब करत असतो आणि त्याच अनाथ मुलांच्या आठवणीने सायली खूप एकटी बसून रडू लागते. आणि आता घरातील सगळेजण सायलीला पाठिंबा देऊन सगळे तिच्या पाठी उभे असतात.